लवकर तुमचं आयुष्य समाप्त करून घ्यायला लागलात, काहीतरी विचार करा. दारू पिऊ नका, लग्नात असे गोंधळ घालू नका. अहो, लग्न मस्त शांततेत लावा, समाधानाने लावा. छोटा असू द्या पण समाधानाचं. त्या लग्नात एकही माणूस पिणारा दिसला न पाहिजे. समजायचं समाजाची क्रांती झाली. लोक समाजाला नाव का ठेवतात की समाजात काही काही रोग येतात. लक्षात ठेवा, हे रोग येतात. म्हणून विशिष्ट समाज घ्या. तुम्ही पाहणं, तुम्ही मारवाडी समाजाला आपण शिव्या देतो, पण लोक किती लक्षात घेते का तुम्ही लग्नाला मारवाड्याच्या? नाही नाही, तुम्हाला पत्रिका देत नाही ते. त्याला माहिती आहे चित्रे सपादत नाही तिथं. तिथंही गोंधळ घालतील, प्लेटच्या खालून पितील पाणी म्हणून. ते आपल्याला बोलवत नाही. पण क्रांती किती आहे बघा. त्यांच्या लग्नात वेळेवर समाधानाने एकमेकाला भेटी देणे, प्रेमाने बोलणे आणि समाधानाने लग्न लावणे. बघा बरं किती क्रांती द्यायची. आपले लग्न काय हो, 10चं आपण लग्न ठरवतो आणि किती वाजता लग्न लागते? 4 वाजता. 4 वाजा लागलेत लग्नाला. काहून? नाचल्याशिवाय, मिरवणूक काढल्याशिवाय नवरदेवालाही मजा येत नाही, सोबत्यालाही मजा येत नाही. एकाच वेळेनं होते म्हणते लग्न. लक्षात ठेवा, दारू पिऊन मिरवणूक. गावात ज्या वर्षी नवरदेव फिरवला त्या वर्षी सोयाबीन जास्त होत असते. असं आहे का काही? पण लक्षात ठेवा, आपण कुठे चाललो, समाज कुठे चालला, त्याचा काहीतरी विचार केला पाहिजे. म्हणून ते समाज आज अल्पसंख्याक काहीतरी सुद्धा त्या समाजाचं राज्य देशावर. तुम्ही सुद्धा त्या पद्धतीने करा, विरोध करू नका, पण आपल्या बुद्धीचा विकास करा आणि जीवनाची दुरुस्ती करा. काहीतरी दुरुस्ती करा. म्हणा त्यांचा आदर्श घ्या. वैभवात झालं पाहिजे सर्व. त्यांचं वराड बी लक्झरीत जाते, चांगल्या एसटीची लक्झरी असते. आपलं वराड कशात जाते? आपलं टेम्पू, पाट्या निघाल्या, धोत्र फाटायले, टोप्या उडायल्या, भुरका ट्रक. आणि गावात गेल्यावर म्हणते कोण्या कोपऱ्यात ही त्याचे गिराईक तशीच ओळखू येतात बराबर. ते येतात जे हरी जे हरी म्हणत. मला काय म्हणायचंय की आपली क्रांती मग काहीतरी विशिष्ट समाजाचा आदर्श घेऊन आपल्या समाजाची क्रांती करा. मराठा समाज असो, वंजारी समाज असो, हाटकर समाज असो, आदिवासी समाज असो, इतर समाजाने त्यांचा आदर्श घेऊन आपली क्रांती करायची आहे. विठ्ठल मी काय सांगू लागलो? ताक पिलं पाहिजे, ताक रोज ताक प्या. दही खाल्लं पाहिजे सकाळी, दूध पिलं पाहिजे, तूप खाल्लं पाहिजे आणि लोणी खाल्लं पाहिजे. दुसरे काही माणसं म्हणतात महाराज आम्हाला कशाचं लोणी मिळते हो, कशाचं तूप मिळते. आता मला म्हणायचं हे शब्द तुमचे फार गलत आहे. कशाचं लोणी कशाचं तूप मिळते असं तुम्ही म्हणता. तुम्ही जे पुड्या खाता, पुड्या, एक पुडी केवढ्याची असते? ती पुडी खाताना मिसळून काय म्हणतात त्याला? मला तर माहित नाही, आयुष्यात आपण हातही लावला नाही. ती एकूण एका टाकतात अशा, महाराजाकडे पाहून असे करतात. त्या पुड्या एक एक पुडी 50-50 रुपयाची असते. दिवसात 300-300 रुपयाच्या पुड्या खातात पोरं. त्याची तोंड पाहणं कशी असतात. 300-300 रुपयाच्या. जिथं बसले ना समजायचं भवताल ग्राउंडच घेतात. त्याचा काही काही तर आम्हाला असे फवारे उडवत येतात. महाराज तुमची तारीख देता का? असा हाना वाटते धरून तोंड भरकन तारीख विचारा लागलं. मला काय माहितीये त्याच्या तोंडाची दुर्गंधी कशी येते. अरे विनाकारण काही करू नका. हे पुड्या खाणं, दारू पिणं, लक्षात ठेवा तोंडात काही टाकणं. आपलं शरीर किती चांगलं आहे आणि आपण किती चांगले आहोत तरी सुद्धा त्या चांगलपणाला तुम्ही कलंक लावता, हे बरोबर नाही. तुम्हाला 300 रुपयाची दारू पिता येते तुम्हाला, आणि तुम्हाला घरात तूप आणि लोणी खाता येत नाही का? पण हे सर्व गलत विचार आहेत, गलत. लक्षात ठेवा. एखाद्याला म्हणलं का तुमच्या घरात संडास बांधा ना. महाराज संडास बांधला असं गरीबी. त्याला विचाराय मोबाईल केवढ्याचा आहे? महाराज 1.25 लाखाचा. मोबाईल केवढ्याचा? 1.25 लाख रुपयाचा. संडास बांधाय गरीबी नाही का? दुसऱ्याच्या संडासात दाबाव याला. 1.25 लाख रुपयाचा मोबाईल वापरा लागला. असा मोबाईल घेणं काय बिघडतं? लक्षात ठेवा. हे आमचा मोबाईल आता शेवटच जाणार. लोक म्हणत असतील मोबाईल काय बदली नको, कारण मोबाईल बदलला की बाबूराव महाराज बदललाच. कशाला इचकटात हात घालायचा आपण घेण्यान देण्याचं? मला काय म्हणायचंय, आपण जे खर्च करतो ते अयोग्य ठिकाणी करतो. आपल्याला जे पाहिजे त्या ठिकाणी गरिबी दाखवतो.
पण मी काय चिंतन करायला लागलो, दही तूप तूप लोणी हे पदार्थ खाल्ले पाहिजे. तेव्हा झालं 5 पदार्थाची चोरी करायची. भगवंतानी सांगितलं, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तोवरी, हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला, तुका म्हणे सांगा घाटे तिने नका भरू पोटे. सर्व जाती धर्माचे गोपाळ एकत्रित केले. यालाच तर काला म्हणतात की ते जातीचं काहीच नाही घेणं देणं. आणि